दिसतंय तसं चव पण आहे. नुसतं दिसतंय तुम्ही म्हणसाल तर तसं नाही. त्यापेक्षा भाजी चांगली झाली. ही भाजी चांगली झाली. आता सांगू तुम्हाला याच्यापेक्षा भाजी लय चांगली झाली म्हणला, पण आता एकच तुकडा घेऊन खाल्ला. तर मित्रांनो सांगा मला कशी झाली कशी नाही भाजी आहे का नाही मग कार मित्रांनो आज कशाचा बेत चालू आहे बघा. आणि इकडे टाकलंय बघा 2 पळ्या तेल. बस का 2 पळ्या तेल? पाव किलो टाक की मग. तर मित्रांनो आज बेत आहे बघा हे माशाचा. आज आणलं होतं ह्यांनी मास. ह्यांनी मनोज तर दोघं बी गेलतो. आज जरा सलाईन लावली बघा. त्यांना सलाईन लावली. त्यांना बरंच नाही तुम्हाला माहित आहे की सगळ्यांना काय त्रास आहे काय नाही असं पडचं खोकला ताप काय झालं तुम्हाला? काय नाही एकदम सायलेंट होताय. काय नेमकं होतंय काय नेमकं? काय देखील होत. तर बघा या आज भाजी करायची आहे, पण भाजी कशी आपली एकदम हिरवीगार होणार आहे बरं का. हिरवीगार म्हणजे काय झालं मित्रांनो थोडंच करायचं आहे. लय थोडं करायचं आहे म्हणजे लय थोडं करायचं आहे. ते कुठे करून खायचं आहे असं करायचं आहे बघा. लय केल्यावर चांगलं लागत नाही मला म्हणतात थोडं थोडं कर. म्हणलं चला करते. आणि काम म्हणजे काय झालं माहिती का खाय ना तव काय तोंडाला चव नाही. मग म्हणलं तू घेऊ गा मास. नको कशाला म्हणायचंय. बरोबर आहे. कावत काय नाही बाय उर झालं की बघा भाजलं बघा खोबरं कोथमीर आपलं. येताना आणली होती कोथमीर. कोथिंबीर जास्त वाटते मित्रांनो. आपण ह्यात काय टाकलं नाही बरं का ज्यादा. तर मित्रांनो या आपला मुटका इसूर लागली टाकायला. तुम्ही बघताय हाय का एवढा एवढा टाकती. अजून टाकणार आहे थोडं जरा झणझणीत करणार आहे. हा बस का टाक की अजून थोडा. का जरा झणझणीत भाजी मला बनवायची आहे आज लेकरांसाठी माझ्या. लेकरांसाठीच बनव. हा. पण लेकरांना बी लय तिखट झालं म्हणजे खात नाही ती. तर मित्रांनो ह्या बाई आता मी लागली ह्यात मोठं मीठ टाकायला. आणि मित्रांनो काय नाही बघा ते जे तुम्ही बघितलं ते फक्त कोथिंबीर लसूण आलं हे तिन्हीची पेस्ट होती. आणि खोबरं हे बघा इकडं आहे. खोबरं पण मी त्यातलं निमच टाकलंय निम ठेवलं या. आणि मसाला आपण बाकीचं काय वापरलं नाही. फक्त आपला हा हाय मित्रांनो तुम्हाला हे जे भाजी करून दाखवायचं कारण एकच आहे की आपल्या माशीची आपल्या यासराचं या माशाचं कालवून कसं होतंय कसं नाही ही मला मेन तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे. तर बघा कालवून कसं होतंय कसं नाही नुसतं बघू पण नका. कविता ताईच्या यासराची चव एक वेळ घेऊन बघा. कविता ताई करते ती सगळं रिअल आणि खरं आहे. कष्टात नाही खोटं काय सुद्धा नाही. तिच्या माग काय तर असं काय म्हणते ती होती मला सांगता येईना आता. आता तू बोलायची नाही एकदम काय म्हणते ती म्हणल्यावर मी काय सांगू. मासं टाकायचं राहिलं आणि तू काय पाणी जोतायला लागली काय. टाकती घ्यावं टाकती घे. तर मित्रांनो मासं धुवून ठेवलं तर बरं का ही तुम्ही माणसाला कळत काय तशीच टाकायला लागलीच काय. नाही मित्रांनो हे बघा इथं पाणी पण आहे त्यात एकदम तिनं स्वच्छ करून घेतलेलं आहे. 2-4 पाण्यानं मी धुवून घेतले. तर मित्रांनो असताना हाय आपण पोळी. आणि कोळ्याच्या माणसाला जर काय आवडत असेल तर जास्त प्रिय असेल तर ती हाय बघा आपला कोळ्याचा मासा. आता झिंग बोंबील पापलेट सुरमई ही काय आपल्याला भेटत नाही इथं पण ती आपण खाल्लेलं आहे आपल्या सांगलीत बघा. आपल्या पप्पानं आणलेलं होतं ती खाल्लेलं आहे. जरा वैस भाजू देते ही आणि मग वरती वैस रसा करते की वैस कडान. कारण की जुनी मन आहे व माशाचं कडान केलं म्हणजे सर्दी जाते. मग करते की वैस झणझणीत कडान दाजीसाठी आहे का नाही. आणि दाजीचं एक म्हणणं येतंय कौशी तू रडू नको ग कौशी तू हसत राहत जा. पण दाजीमुळं लय वाईट वाटतंय बघा. दाजी नीट असलं म्हणजे मग मला काय टेन्शन नाही. तर आपलं बघा हे असं झालंय मित्रांनो. कसं आहे बघा नुसतं असं सुक ठेव म्हणायचं इथं पण ती करायला ठेवले तर बघा तिकडं. सुक्याचा पण बेत होणार आहे मित्रांनो. नुसतं काय कालवणाचाच बेत होतोय असं नाही सुक्याचा पण बेत होणार आहे. बरं वता भाजी झाली बघा तयार. तुम्ही बघा हे बघा ही कसा कट येतो कसा आलाय कसं नाही. आपल्या मुटक्या यासराचं कालवण केलंय बहिणीनं. आणि भाजी काय लय बनवली नाही बरं का तेवढीच बनवली आपली. हे बघा
हाय का चिलापी मासा आणलं होतं ह्यांनी. तर भाजी एकदम घट्ट मुठून आटरून अशी आले झालेत म्हणजे मासा आटरून झालाय बरं का. तुम्ही म्हणचाल पातळ भाजी कुठं आटरून येते का, तर तसं काय नाही. भाजी एकदम मस्त झाली बघा. आता फक्त मकाच्या भाकरी बनवायच्या त्या. दादू गेलाय दळायला, दळून आला की बघा एकदम मी जवळनं दाखवते बरं का मित्रांनो तुम्हाला. दळून आलं की मग आपल्या मकाच्या भाकरी आणि आपलं माश्याचं कालवण रेडी आहे. वंकू म्हणतोय तसा हो का, इकडं वंकू बसलाय बघा. मी कढईतनं भगुल्यात घेतलंय काढून शिना, कारण की कढईत मला ही मासं करायचं इथं हे ठेवली हो का. ह्या इथं काळी होती ती वलय भांडी, मग म्हणलं आता आपल्या ह्या भगुल्यात घ्यावं काढून शिना. तर मित्रांनो तुम्ही बघा आपलं कालवण कसं झालंय कसं नाही. जसं आपलं दाहब्यातलं होतं तसं झालंय एकदम भारी. म्हणजे भाजी पण एकदम घटमुट आहे, अशी काय पातळ नाही. आणि ह्यात कोणचा मी मसाला वापरला नाही. काय असेल ते आपल्या काळ्या तिखटाचा आहे बघा. ही कालवण असं होतं या. मी जेव्हा तेव्हा करीन म्हणजे करते तेव्हा तेव्हा तुम्हाला सगळ्या शेणला दाखवते. आपला बांगडा असू द्या, आपला सुरमई असू द्या, किंवा आता मुंबईमध्ये पुण्यामध्ये जे जे मासा आहे आपल्या सांगलीकडल्या भागाला कोल्हापूर भागाला बरेचच माशाचं नाव आहे. ते कटल्या असतील, रऊ कटल्या, परत सुरमई, हे असं बरेचशीच नाव आहे ती बरं का. पण आपल्या भागात जास्त मासा जर असेल तर इकडं चिलापी, रऊ, कटल्या, कटरणं, वामटी हे असला मासा जास्त राहतो, नदीचा मासा. तर मित्रांनो आपल्या यासराचं बघा क्वालिटी एक वेळ घेऊन बघा. भाजी तर बनवली आता चला ही पण बनवून घेते. मी ह्याला वापरलं होतं का माशाच्या कालवणाला, तीच सुक्याला पण तसंच वापरलंय बघा. खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आपलं काळं तिखट. तरी मासा मी धुवून ठेवलेला आहे तर हे घेऊया टाकून शेला सगळं. आज गडबड तर लय उठली बहिणीनं. दारा ही काढायच्या त्या हो जित्राबांच्या पोरं ही आणते ती गुरं. म्हणजे दादू गेलाय दळायला, ओंकारण ह्यानी आणत्यात गुरं. मी घेते ही करून शिना. परत अंधार होतोय लय, दाराला जातोय 1 तासभर. पोरं भुके असते ती. तर मी ही हलवून घेते बरं का बहिणीनं. आता काय करते हलवून घेते मग तुम्हाला. तर तुम्ही बघा हे असं तेल सुटलं एकदम मस्तपैकी. मासा एकदम भारी असा वापरलाय, एकदम मस्त झालंय बरं का. बघा आपलं मासा सुक पण एकदम रगेल पैकी. आणि आलंय हो का इकडं दळून पण आपल्या मकाचं पीठ आहे का. आताच दादे आलाय दळून शिना. पायली भर दिल तर त्याच्यापाशी पायली 1.5 पायली आण म्हणलं दळून शिना. उलताना आण म्हणलं होतं की आणलं. बघा ही जरा हलवती, खालचं वरचं अंग जरा विसक करते. माशाला उशीर लागत नाही, एका उकळीत शिजतय. कालवण नाही र पण उभेच शिजतय. यात सगळा आपला इसूर, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर हीच आहे बघा बहिणीनं. झाली भाजी बरं का. आता फक्त भाकरीची हो का इथं परत पण आली. तर मित्रांनो ऐकत नाही चुलीवरचं कशाला, जोड नाही बघा आपल्या चुलीला. चुलीवर उशीर लागतो, भांडी काळी होती ती, पण ह्याच्यासारखी चव नाही कशाला. झालं बघा आपलं मास सुक्क पण बनवून शिना. इथं ठेवलंय ही कालवण, इथं ठेवलेत ही मास. काय रे पळतच आलाय पहिलं मला वाढ तर दमधर. तर बहिणीनं हे असं होतंय बरं का. बघा कसं झालंय कसं नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भाजी कशी झाली कसं नाही. तोंडाला पाणी सुटलं. खरंच पाणी सुटलंय मित्रांनो. दिसतंय तसंच नाही, दिसतंय तसंच चव पण आहे. नुसतं दिसतंय तुम्ही म्हणसाल तर तसं नाही. त्यापेक्षा ही भाजी चांगली झाली. ही भाजी चांगली झाली. आता सांगू तुम्हाला, याच्यापेक्षा भाजी लय चांगली झाली म्हणला, पण आता येतच तुकडा घेऊन खाल्ला. तर मित्रांनो सांगा मला कशी झाली कशी नाही भाजी, आहे का नाही मग पुरं.